कार्यक्रम सक्सेसफुल झाल्याबद्दल सर्व बॉईज साठी हिप हिप ऐकतोयस की नाही? चांगलं ऐकतोय मी. हा, साज केला, शृंगार केला, पाहत होते आहे ना. ह्या मेल्या पेंड्याच्या मिठीत गेल्याशिवाय मला काही झोपच येईल ना. अरे पिल्या! माझ्या पहिल्या बायकोला फोन कर. बायकोला मुंबईत ठेवून आलाय. हे मेल्या! आणि इथं घरी जा मग. तर मंडळी आत्ता थोड्या वेळातच पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि तुम्हाला आवाज येत असेल. सानेवरती तर ढोल वाजायला सुरुवात झाली आणि आता थोड्या वेळात पालखी सुद्धा बाहेर काढते. तर आपल्याला लवकरात लवकर जायचं आहे. वा वा. आज सालावत वर्षाप्रमाणे आज याही वर्षी आमच्या शिर्केवाडीतील सर्व ग्रामस्थ बंधूंनी आज इथे कार्यक्रम पालखी नाचवण्याचा आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी अतिशय आनंदामध्ये ही सगळ्यांची कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम असाच दरवर्षी करून घ्या अशी सगळ्या भक्तांची आज इच्छा आहे. आमच्या या वाडीवरती कोणाचा काय रागरूक असेल, चाकदुष्ट असतील, बोलीभाषा असेल, बाराविघ्न असतील, जे पण काही असेल जिकडच्या तिकडे दूर करा आणि हा कार्यक्रम सुरुवातीपासून आनंदात पार पडतो.
आज कार्यक्रम होता तो आनंदात अगदी पार पडलेला आहे. असाच कार्यक्रम दरवर्षी या सर्व भक्तांच्या हातून तुम्ही करून घ्या. या आपल्या शिवकेवाडीवरती हा पालखी नाचवताना कोणाच्या हातून काय जर सुरुवात झाली असेल तर आम्ही सगळे भक्तगण तुम्हाला क्षमाने आहोत. अशी सेवा या भक्तांच्या हातून तुम्ही सगळ्यांकडून करून घ्या. आमच्या या शिवकेवाडीवरती कोणाचा काही राजूर असेल, चार दिवसा असतील, बोरी वाटा असेल, बाळावीण असतील, जे काय असेल तिकडच्या तिकडे दूर करा आणि या संपूर्ण भक्तांना सगळ्यात सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवणार. हर महादेव. आपला कार्यक्रम सक्सेसफुल झाल्याबद्दल सर्व बॉईज साठी हिप हिप. तर मंडळी आमच्या शिर्केवाडीतील पालखी नृत्याचा म्हणजे पालखी नाचण्याचा कार्यक्रम तुम्ही बघितला असाल आणि तो एकदम निर्विघ्न आणि चांगल्या प्रकारे पार पडलेला आहे. म्हणजे आता तुम्ही बघू शकता आधीचा आपला मैदान कसं आहे आणि सगळे आता आम्ही चाललोय कीर्तनवाडीमध्ये नमन बघायला. तर मंडळी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा आता प्रतीक दादा चाललाय कचोरी काहीतरी आणायला. तुम्ही पेप्सी पण आणले पेप्सी. तर मंडळी आता पालखी नाचून झाले, आपला कार्यक्रम झाला. मी घरी आलो, चेंज केले आणि पटकन आता बरोबर आम्ही चाललोय खाली कीर्तनवाडीमध्ये. कीर्तनवाडी राधाकृष्ण मंदिरामध्ये जिथे याच्या आधीचा ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल आम्ही गेलो होतो दिंडीसाठी. व्हिडिओ वगैरे असतील तर तुम्ही नक्की जाऊन बघा. दिंडीसाठी आम्ही गेलो होतो. आज त्यांचा नमन आहे, नमन आहे, बहुरंगी नमन. तर त्यांचा नमन एक नंबरच आहे, कारण याच्या आधी आपण बघितलं आहे व्हिडिओमध्ये, आपल्या चॅनलवरती आहेत व्हिडिओ. तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल तर त्यांच्या आता नमनमध्ये खूप काही चेंजेस करून अपडेट करून आता एकदम बेस्ट नमन त्यांनी सादर करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आता मस्तच आहे. पण आपलं जाऊ शकलो नाही कारण आपल्या इथे पालखी नाचवणार होते आज. तर त्याने आपल्याला आमंत्रित केलं होतं व्हिडिओसाठी आणि आपल्याला बोललं सुद्धा होतं. तर म्हणलं आता आम्ही चाललो आहे सगळी पोरं, सोम, हर्षल वगैरे सगळे. रात्री कोणाला बोलतोय आता? रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत. गावात झाडा विसरलो. रात्रीचे 1:30 वाजले. पालखी नाचवा आणि सगळे चेंज बी करला आणि हा पोरगा कुठल्या काठीशी बोलतोय. झाला जो वाटवला जो तुझा जो झाला साप. तिला पण समजत लोकांच्या पोराला बिघडवलं पोरगाला आमच्या. अरे आमच्या असं मुचकजीत नांगडा फिरायचा एवढी नाही ना. तर मंडळी अजूनपर्यंत मी मोठी पालखी एवढी नाचवली नव्हती आणि पोरांनी मला सपोर्ट सुद्धा केला नाही खूप, कारण ते तर नाचवतात पण मी जास्त करून व्हिडिओ करायचो त्यामुळे मला नाचवायला भेटायचं नाही. पण मला व्हिडिओ करताना ह्याने हेल्प केली नाही, त्याच्यामुळे मला आज मनसोक्त पालखी नाचवायला भेटले. तर तुमच्या सर्वांचे धन्यवाद आणि माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. आणि आता आम्ही चाललोय, मी, शुभम, हर्षल, प्रसाद, प्रियश आणि जर लवकर नाही एवढे आणि साहिल तर नमन बघायला भेटणार ना, म्हणून लवकर चला. हा चला. अरे नाही माझे पाय दुखतोय. गाईचं दूध काढायचं असतो ना, मग काय गोटात गेलो माझा बारका
माझा बारका वासरू वासरू मला वाटलं हा. पोरगा. नाही रे माझा बारका वासरू आलं मधी 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 करून. मग काय केलं मग त्याला धरली आहा. अशी धरली आणि दावा घेतला तसा आणि माझा सोन्या आहा. धावत पुढे पप्पानं करत आला आणि काय म्हणतो पप्पानं त्या सुधा काकाचा आवाज येतोय. दोन वेळा आवाज मारले हा मला सांगितलं मग सुधे काका आवाज देतोय. पुन्हा मी आवाज ऐकला म्हणलं बरोबर पोरगा मस्त ओळखतोय. मग पोरगाला मला शिकवलं होतं त्याची. मग काय तुझा आवाज ऐकण्याचा काहीतरी गडबड आहे बाबा. मग काय लगेच ऐकतोयस की नाही? चांगलं घे ऐकतोय मी. हा साज केला शृंगार केला पाहत होते आहे ना. ह्या मेल्या पेंद्याच्या मिठीत गेल्याशिवाय मला बाई झोपच येईना. अरे माझ्या पहिल्या बायकोला फोन कर. बायकोला मुंबईत ठेवून आलाय. आणि घरी जाऊन काय करावे ते सुचत नाहीये. आणि त्याचे प्रमुख अतिथी म्हणून श्रीकृष्ण आणि बलराम यांना बोलावून घेऊया.